आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊयात. तिथून आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. सचिन, तिथे नेमकी पावसाची काय परिस्थिती आहे? शेतीचं नेमकं किती नुकसान झालेलं आहे? काही अंदाज आहे का? मदत कार्य कसं सुरू आहे? रिद्धी, सध्या आपण छत्रपती संभाजीनगरच्या पाचोडमधल्या एका शेतामध्ये आहे. माझ्या पाठीमागे हा शेत पाहून तुम्हाला वाटत असेल की हिरवगार आहे, सर्व काही व्यवस्थित, मात्र हा संपूर्ण शेत हा तळ बनलेला आहे. माझ्या या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो की हा जो झाड आहे, या झाडाला अशा पद्धतीने कापसाचं झाड आहे आणि याला बोंड लागलेली आहे. आणि ही बोंड मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न होतो. ही बोंड लागेपर्यंत शेतकऱ्याला फवारणी करावी लागते, पेरणी करावी लागते, नांगरणी असते, वखरणी असते, त्याचबरोबर इतर अनेक जे मशागती असतात ते करावं लागतात. आणि जेव्हा हा बोंड शेतामध्ये कापसाला येत असतो तेव्हा शेतकऱ्याच्या घरामध्ये एक आनंदाचं वातावरण असतं. ते कारण की आता बोंड आलेली आहे ना, या कापसाला विकून आता काही दिवसात विकून आपली स्वप्न जी आहे ती पूर्ण करू, अशा पद्धतीचं एक वातावरण असतं. मात्र त्याच वेळेस मोठा पाऊस पडतो आणि हातातोंडाशी आलेला हा जो बोंड आहे हा पूर्णपणे वाया जातो. आता मी तुम्हाला दाखवतोय, हा जो बोंड आहे हा कापूस तयार झालेला होता, मात्र पाण्यामध्ये भिजून हा पूर्ण सडलेला आहे. त्यामुळे एखादा व्यक्ती जो वरून जरी चांगला दिसत असेल मात्र आतून तो आजारी असतो, पोखरलेला असतो. त्याच पद्धतीने या कापसाचा झालेला आहे. वरून जरी या कापसाचा शेत चांगला दिसत असला तरी आतून मात्र तो पोखरला गेलेला आहे आणि संपूर्ण कापसाची बोंड ही पूर्णपणे खराब झालेली आहे. त्यामुळे लाखो रुपयाचं नुकसान आता शेतकऱ्यांचं झालेलं आहे. हे शेतकरी वर्ग आहे आपल्यासोबत, ज्यांचं हे शेत आहे. फक्त हे प्राथमिक स्वरूपात मी एक शेत दाखवतोय तुम्हाला. अशी शेतं फक्त तालुक्यातच नव्हे, जिल्ह्यातच नव्हे, मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आहे आणि अशा पद्धतीने तलावाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. हे या ठिकाणचे शेतकरी आहेत ज्यांचं हे नुकसान झालेलं आहे. तुमच्या शेतामध्ये पंचनाम्यासाठी कोणी आलेलं आहे का? तुमची विचारपूस झाली? नाही, अजून आमच्या शेतामध्ये कोणी पंचनाम्याला आलं नाही आणि कोणीच आलं नाही. झाले 4 ते 5 दिवसापासून आज सतत पाऊस पडतोय. आणि हे बघा, हे सरकी आम्ही समजा या वर्षी काय माझी 4 एकर शेती आहे. मी 4 एकर शेती आहे. शेतीसाठी मी सरकारी बँका आम्हाला कर्ज दिलं नाही, परंतु नंतर आम्ही सावकारी कर्ज घेतलं. ते गट वगैरे असतात महिलांच्या, आमच्या बायकोच्या याच्या नावावर आम्ही गटाचे कर्ज घेतलं आणि ते साधारणतः मी 2 लाख रुपये या शेतीत घातले. पण ह्या आसमानी संकटानं असं केलंय की आता तुम्हाला हेच बघा, माझी सरकी इतका पाऊस आला. आम्हाला आता वाटलं दसऱ्याला, आता आमची दसऱ्याला कापूस वेचणी होणार होती. दसऱ्याला कापूस वेचणी झाली की बाजारामध्ये कापूस नेऊन दिवाळीचा आमचा सण होईल. माझ्या छोट्या छोट्या 2 मुलांना कपडे घेतल्या जाईल, माझ्या बायकोला साडी घेईल, किराणा भरील, दिवाळी सुख समाधानाने साजरी करू. परंतु या आसमानी संकटापुढे काहीच टिकावं लागलं नाही. आणि आता उद्या ते प्रायव्हेट गटावाले सुद्धा हप्त्याला आमच्या दारात येतात आणि आम्ही आता काय करावं, हे सगळं आमचं नुकसान झालं. पण हे शासन तरी सुद्धा आम्हाला मदत करीत नाही. शासनाला एवढीच विनंती आहे माझी की आम्हाला तत्काळ दिवाळीच्या आतमध्ये हे आम्हाला मदत करावं आणि हे प्रायव्हेट कर्ज वगैरे घेतलेलं आहे त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला मदत करावं. आम्हाला खूप या शेतकरी म्हणून घ्यायची सुद्धा आम्हाला आता लाज वाटायला लागली. ह्याच पाण्यामध्ये आम्हाला आता आत्महत्या सुद्धा करावं वाटून राहिली. विचार देखील तुमच्या मनामध्ये येऊ देऊ नका, कारण की जोपर्यंत तुमचे प्रश्न सुटत नाही, पुढारी न्यूज म्हणून आम्ही देखील तुमच्या सोबत राहू. आणि असा विचार देखील तुमच्या नाही, अख्ख्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या कुणाच्याच मनामध्ये येऊ नये. आज बळीराजा रडतोय, तुमचं देखील किती नुकसान झालं? आमच्या शेतीमध्ये आता कापूस, तूर वगैरे आणि सोयाबीन वगैरे हे पूर्णपणे गेलेलं आहे. कारण इतका पाऊस झाला आणि पावसात ते कोणताच माल राहिलेला नाही. आता सध्याला शेतकऱ्याकडे आता आत्महत्याशिवाय काहीच पर्याय राहिलेला नाही. कारण अशी परिस्थिती झालेली आहे, शेतकऱ्याने सावकाराकडून कर्ज घेतलं, बँके कर्ज देत नाही, गटाचे पैसे घेतलेले आहेत आणि आता फेडायची कशी? मुलाबाळाचं शिक्षण आहे, मुलांचे लग्न आहे. आता शेतकऱ्याकडे दुसरा पर्याय म्हणून काहीच नाही. आता शासनाने फक्त एक करावं, दिवाळी अगोदर एक तर अनुदान द्यावा आणि संपूर्ण कर्जमाफी करावी शेतकऱ्याची, तर पुढे शेतकरी जगेल. नाहीतर शेतकऱ्याला आत्महत्या. सर, माझी 4 एकर मी कपाशी लावली. साधारणतः मला 50,000 रुपये एकरी खर्च आलाय. परंतु आता हे खर्च निघतो का नाही हीच आम्हाला चिंता आहे. आणि आता उद्याच्याला हे गट भरायचे, हे परत मुलांची शिक्षणासाठी दिवाळीचा खर्च, हे आता करावं काय? आमची तुमच्या मायबाप पुढारी न्यूज चॅनलच्या तुम्हाला सगळ्यांना आमची विनंती आहे की तुम्ही आमचा हा आवाज शासन दरबारी मांडावा आणि आम्हाला तत्काळ ही मदत मिळवून द्यावी.
रिद्धी, बघितलं जो जगाचा पोशिंदा आहे, जो जगाला धान्य पुरवतो, मात्र त्याच्याच डोळ्यामध्ये आज अश्रू आहेत. कुठेतरी सरकारने मायबाप म्हणून देखील या जगाच्या पोशिंद्या, या बळीराजाच्या पाठीमागे बळ देणं गरजेचं झालेलं आहे. अगदी, आणि हेच बळ देण्यासाठी पुढारी न्यूज सुद्धा प्रयत्न करत आहे. सरकारपर्यंत शेतकऱ्यांचा आवाज पोहोचला पाहिजे याच्यासाठी तुम्ही सुद्धा शेतामध्ये उभं राहून आमच्यापर्यंत ही सगळी परिस्थिती पोहोचवताय. आता या शेतकऱ्यांना जी व्यथा मांडली की जे पुराचं पाणी आलंय त्याच्यातच आत्महत्या करायचा विचार मनात येतोय, कृपया, जसं सचिन यांनी सुद्धा म्हटलं, संपूर्ण राज्यभरातल्या शेतकऱ्यांना पुढारी न्यूजच्या वतीनं सुद्धा, पुढारी न्यूजच्या सगळ्या परिवाराच्या वतीनं आम्ही आवाहन करतो, कृपया हा विचारही तुमच्या मनात येऊ देऊ नका. सरकारपर्यंत तुमचा आवाज पोहोचवण्यासाठी, तुमच्यापर्यंत मदत पोहोचावी याच्यासाठी आम्ही आमच्या परीनं पूर्ण प्रयत्न करतोय. कृपया धीर धरा. या परिस्थितीत सुद्धा पुढारी न्यूज सुद्धा तुमच्या सोबत आहे.